Hello students, in the present lecture we are going to take a problem on redemption of debentures. So this is practical approach regarding redemption of debentures. There are various types of debentures, but we are focusing here only redeemable debentures, and we are considering here redemption of debentures by sinking fund method. So problem on it. Energy Company Limited issued 8,000 10% redeemable debentures of rupees 100 each at par on 1st April 2015 and repayable after 5 years at 10% premium. A sinking fund, that is debenture redemption fund, was maintained by setting aside rupees 1,20,000 every year out of profits. The amount was to be invested in 10% government securities at the end of every year. Give journal entries for about transaction for first 4 years. After reading a problem, we are going to analyze what exactly provided in the problem. The name of company is Energy Company Limited. This company had issued redeemable debentures on 1st April 2015. The number of debentures issued were 8,000. Rate of interest is 10%. The face value of each share is rupees 100 and a debenture of rupees 100 is issued for rupees 100. And these debentures are to be payable after 5 years at 10% premium. For that purpose, for making the arrangement of payment, a separate fund called as sinking fund is created by the company, setting aside rupees 1,20,000 every year out of profits. And this amount of fund is invested in 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता या प्रॉब्लेम मध्ये एनर्जी कंपनीचं नाव आहे. या कंपनीनं 8,000 10% redeemable debentures of rupees 100 each हे इश्यू केले. हे कधी इश्यू केले? 1/4/2015 ला इश्यू केले. म्हणजे 8,000 गुणिले 100 8 लाख रुपयाचे डिबेंचर इश्यू केले. आता 100चा डिबेंचर 100ला दिला, त्याला म्हणायचं इश्यू ऑफ डिबेंचर ॲट अ पार. मात्र ह्याचे 5 वर्षाने पैसे परत करायचे, म्हणजे पहिलं वर्ष संपणार 16, दुसरं 17, नंतर 18, 31 मार्च 18, 31 मार्च 19 आणि 31 मार्च 20. म्हणजे 31 मार्च 20 ला पैसे परत करायचे. आता हे पैसे परत करायचे आपण ॲट दी स्टेज ऑफ फर्स्ट इयर, पहिल्या वर्षापासूनच आपण, म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण फंडाला रक्कम वर्ग करणार. किती रक्कम वर्ग करायचे? 1,20,000 प्रत्येक वर्षी. हा फंड कशातून तयार करणार? प्रॉफिट मधून. त्याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस सरप्लस. म्हणजे प्रॉफिट कमी होणार, फंड तयार होणार आणि ही फंडाची रक्कम गुंतवणूक करणार गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये ही रक्कम गुंतवणार आणि याच्यावर 10% व्याज मिळणार. तर या संदर्भामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. आता by considering past 2 problems and solutions, we are able to do entries regarding this. याच्या एंट्री करणं आता सोपं आहे. आता पहिल्यांदा काय करणार की पहिली एंट्री आपण घेणार 1/4/2015. पहा, इन दी बुक्स ऑफ एनर्जी कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज. आता या एंट्रीमध्ये 1/4/2015 1st एप्रिल 2015 4 एलिमेंट आहेत. यातले 2 पार्ट मी करणार. पहिला पार्ट इश्यू आणि दुसरा पार्ट त्याच्यावर प्रीमियम द्यायचा आहे. आता किती डिबेंचर इश्यू केले? 8,000.
एकाची फेस व्हॅल्यू किती 100. किती रुपयाला इश्यू केला 100ला, म्हणजे 8,000 गुणिले 100 8 लाख रुपये येणार. बँक अकाउंट डेबिट 8 लाख टू 10% redeemable debentures 8 लाख. सिंपल एंट्री, रेग्युलर एंट्री, पैसे आले डिबेंचर गेले. आता हे डिबेंचरची रक्कम 8 लाख रुपये आपल्याला 5 वर्षांनी परत करायची. म्हणजे 5 वर्षांना आपण रक्कम देणं दाखवणार. म्हणजे 5 वर्षाला आता रक्कम नंतर द्यायचे. किती द्यायचे तर 10% प्रीमियम द्यायचे. कशाच्या 10%? फेस व्हॅल्यूची. फेस व्हॅल्यू म्हणजे 8,000 गुणिले 100 म्हणजे 8 लाख. याच्या 10% म्हणजे 80,000 रुपये प्रीमियम द्यायचे. आपण दुसऱ्याला जादा रक्कम देतो म्हणजे दॅट इज आवर लॉस. म्हणजे लॉसला नेहमी डेबिट देणार. 10% 8 लाखाच्या 80,000. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 80,000. 2. का लॉस झाला तर प्रीमियम द्यायचं आहे. कधी द्यायचं आहे? रिडम्शनच्या वेळी द्यायचं. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट. एंट्रीचे 2 पार्ट केले. एक इश्यू पार्ट केला. बँक अकाउंट डेबिट 8 लाख टू 10% रिडीमेबल डिबेंचर्स 8 लाख. दुसरा पार्ट केला की याच्यावर प्रीमियम द्यायचं म्हणजे लॉस 10% 8 लाखाचे 80,000. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट. दुसरी एंट्रीचा दुसरा पार्ट. 2. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स 80,000. बी. Issued 10% redeemable debentures of rupees 8 lakh at a par and repayable after 5 years at 10% premium. You may write narration in another language. There is no botheration about the writing of narration. You may write in your own language. Your narration should tell what type of entry you have made. This is first entry. ही पहिली एंट्री झाली. आता यानंतर आता वर्षाच्या शेवटी म्हणजे हे वर्ष संपणार 31/3/2016ला आपण नफ्यातून 1,20,000 रुपये बाजूला काढून ठेवणार. म्हणजे नफा कमी होणार आणि सिंकिंग फंड तयार होणार. 31/3/2016 प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,20,000 टू सिंकिंग फंड अकाउंट. ही रक्कम कुठून आणली? प्रॉब्लेम मध्ये दिली की दरवर्षी नफ्यातून रक्कम बाजूला काढा आणि सिंकिंग फंड तयार करा. सिंकिंग फंडचं दुसरं नाव आहे डिबेंचर रिडम्शन रिझर्व, DRR. म्हणजे नफा कमी झाला, फंड तयार झाला. बी. अमाऊंट सेट असाइड रुपीज 1,20,000 फ्रॉम प्रॉफिट्स फॉर रिडम्शन ऑफ डिबेंचर्स. वर्षाच्या शेवटची पहिली एंट्री झाली म्हणजे 31/3/16ची पहिली एंट्री. 31/3/2016ची दुसरी एंट्री की हे पैसे आपण गुंतवणूक करणार. कशामध्ये गुंतवणूक करणार? 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये. आता 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे शब्द न लिहिता आपण काय लिहिणार आहे? इन्व्हेस्टमेंट त्याला नाव द्यावं आहे. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. याचंच नाव काय? याला नाव काय देणार? Instead of writing exact name of the investment, we are writing in simple language sinking fund investment account. म्हणजे आता हे पैसे आपण गुंतवणार. किती गुंतवणार? 1,20,000. म्हणजे त्याला आपण म्हणणार सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,20,000 टू बँक अकाउंट. म्हणजे पैसे जाणार 1,20,000. बी. अमाऊंट सेट असाइड फॉर सिंकिंग फंड इज इन्व्हेस्टेड इन 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. यानंतर लास्ट एंट्री या वर्षाची की आपण रिडम्शन करताना प्रीमियम देणार, ज्यादा रक्कम देणार आहे 80,000. आता हे रिडम्शन किती वर्षात करायचे? 5 वर्षात. म्हणजे 80,000 भागिले 5 म्हणजे एका वर्षाला किती येतील? 16,000. 16,000 रुपये हा लॉस आपण कमी करणार दरवर्षी नफ्यातून. म्हणजे एंट्री अशी होणार स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 16,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 16,000. जे पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट दिला 80,000 ती दरवर्षी 16,000 असेल 5 वर्ष याला क्रेडिट पडणार. बी. प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ लॉस इज रिटर्न ऑफ. म्हणजे लॉसची अमाऊंट राईट ऑफ केली नफ्यातून. म्हणजे एंट्री आता आपण घेतल्या टोटल 4.
पहिली घेतली जनरल एंट्री घेतली, इश्यू आणि त्याच्यावर प्रीमियम द्यायचं, इश्यू ऑफ डिबेंचर्स आणि प्रीमियम द्यायचं, पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय घेतली, वर्षाच्या शेवटी फंड तयार केला. तिसरी एंट्री काय झाली, तो गुंतवणूक केला. आणि चौथी काय की प्रीमियमचा लॉस राईट ऑफ केला. आता आपल्याला 4 वर्षाची एंट्री विचारली. पहिल्या वर्षाची एंट्री संपल्या. दुसऱ्या वर्षाची एंट्री येतील 31/3/17ला. तिसऱ्या वर्षाची एंट्री येतील 31/3/18ला आणि चौथ्या वर्षाची एंट्री येतील 31/3/19ला. आता इथून पुढे पहिल्या वर्षी 4 एंट्री केल्या, त्यापैकी पहिली एंट्री अनकॉमन आहे आणि ह्या आता 3 घेतलेल्या कॉमन आहेत. आता इथून पुढं 31/3/17 पासून दरवर्षी 4 एंट्री होतील. 4 एंट्री कशा होतील, त्याच एंट्री, तोच मॅटर, तोच सब्जेक्ट कंटेन, फक्त फिगर बदलल्या, तारखा बदलल्या. आता पहा, परत आपण सुरुवात करणार. 31/3/2017. आता मी 4 एंट्री घेतोय, त्यातली पहिली एंट्री जरा वेगळी घेतो की आपण 1,20,000 रुपये गुंतवणूक केलीत, याच्यावर 10% व्याज मिळणार. म्हणजे 1,20,000च्या 10% 12,000 रुपये व्याज मिळणार. हे 12,000 रुपये आपल्याला व्याज मिळेल, म्हणजे त्याला आपण एंट्री अशी म्हणणार, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 12,000 टू, हे कशात गुंतवायचे आहेत, सिंकिंग फंडातच, टू सिंकिंग फंड अकाउंट 12,000. बिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर्ड टू सिंकिंग फंड अकाउंट. ही पहिली एंट्री झाली. दुसरी एंट्री ज्या मागच्या वर्षी घेतल्या होत्या 3 एंट्री तीच घेणार. आता काय की चालू वर्षी फंडाला 1,20,000 रुपये वर्ग करणार. कशातून करणार, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस मधून करणार. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,20,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,20,000 बिंग प्रोव्हिजन मेड आउट ऑफ प्रॉफिट्स फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. म्हणजे किती एंट्री झाल्या, 31/3/17ला 2 झाल्या, अजून पुढच्या 2 एंट्री. ही रक्कम आता आपण गुंतवणूक करणार. बघा किती गुंतवणूक करणार की यावर्षी व्याज मिळालं 12,000, यावर्षीची फंडाला रक्कम वर्ग केली 1,20,000, म्हणजे 12 आणि 1,20,000 म्हणजे 1,32,000 रुपये गुंतवणूक करणार. गुंतवणूक करणार कशाला, इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. त्यालाच नाव काय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,32,000, म्हणजे पैसे गेले. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,32,000 टू बँक 1,32,000 बिंग मेड इन्व्हेस्टमेंट इन 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टुवर्ड्स रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. म्हणजे रिडम्पशन करण्याची, डिबेंचरचं रिडम्पशनची रक्कमची तरतूद करण्यासाठी फंडाची रक्कम गुंतवणूक ठेवली, म्हणजे बाजूला ठेवली आणि त्याच्यावर उत्पन्न मिळवणार. लास्ट एंट्री 31/3/17ची काय होणार की दरवर्षी आपण जी प्रीमियमची रक्कम 80,000 ज्यादा देणार आहे, एकंदर प्रीमियमची रक्कम देणार 80,000, किती वर्षात आपण राईट ऑफ करणार, 5 वर्षात, म्हणजे भागिले 5, म्हणजे दरवर्षी किती राईट ऑफ करणार, 16,000. हे 16,000 रुपये राईट ऑफ करायचे, म्हणजे नफ्यातून करायचे. म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 16,000 टू लॉस ऑन issue of debentures account 16,000 being proportionate amount of loss is written off. इथं शब्द नॅरेशन मध्ये पर्पजफुली वापरलाय, proportionate amount, म्हणजे by considering the period of debenture of redemption this proportionate is calculated. म्हणजे 5 वर्षांनी पैसे परत करायचे. 5 वर्षांनी पैसे परत करत असताना 80,000 रुपये ज्यादा द्यायचे. म्हणजे 80,000 भागिले 5, म्हणजे दरवर्षी जो लॉस झाला तो 16,000 रुपयांनी नफ्यातून कमी करायचा आहे, म्हणजे नफा कमी दाखवायचा आहे, म्हणून एंट्री केली. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 16,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 16,000. आता 31/3/17ला 4 एंट्री घेतल्या, 31/3/16ला पण 4 एंट्री घेतल्या. पण 31/3/16च्या म्हणजे पहिल्या वर्षाच्या एंट्रीमध्ये काय घेतलंय आपण की पहिली जी एंट्री ती कॉमन घेतली, शेवटच्या 3 एंट्रीज आहेत त्यामध्ये इंटरेस्टची एंट्री येत नाही.
दुसऱ्या वर्षी आपण काय घेतोय, त्या 3 एंट्री घेतोयच प्लस एक जादा घेतोय एंट्रीची. आता ह्याच एंट्री 18ला रिपीट होणार. कोणत्या एंट्री रिपीट होणार? पहिल्यांदा व्याज मिळणार, ते सिंकिंग फंडाला वर्ग होणार, पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय की सिंकिंग फंडासाठी आपण नफ्यातून रक्कम बाजूला काढली. तिसरी एंट्री काय, सिंकिंग फंड आणि व्याजाची रक्कम गुंतवणूक केली. आणि चौथी एंट्री काय की लॉस होता रिडम्शन वरचा प्रीमियमचा, तो राईट ऑफ केला. याच 4 एंट्री आपण परत घेणार, ज्या 31/3/2017ला ज्या 4 एंट्री घेतल्या त्याच 4 एंट्री परत घेणार 31/3/2018ला. फक्त फिगर्स बदलतील, रकमा बदलतील. पहा, 31/3/2018 या तारखेला आपल्याला व्याज मिळणार. आता मी बॅक हिस्ट्री घेतो. आपण कधी इश्यू केले होते डिबेंचर्स? 1/4/2015. पहिल्या वर्षी किती रुपयाचा फंड तयार केला? 1,20,000. पहिलं वर्ष संपलं. दुसऱ्या वर्षी आपल्याला व्याज किती मिळालं? 1,20,000च्या 10% 12,000. दुसऱ्या वर्षी आपण फंडाला किती रक्कम वर्ग केली? 1,20,000. म्हणजे बघा, पहिल्या वर्षी फंडाला रक्कम वर्ग केली 1,20,000 प्लस दुसऱ्या वर्षी फंडाला रक्कम वर्ग केली 1,20,000 प्लस दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 12,000. म्हणजे 1,20,000 प्लस 1,20,000 प्लस 12,000 म्हणजे झाले 2,52,000. या 2,52,000च्या 10% आपल्याला व्याज मिळणार. हे वर्किंग नोट मध्ये पुढे घेतलेले, आता फक्त इथं आपण ओरली डिस्कशन करतो. म्हणजे 2,52,000च्या 10% 25,200 रुपये व्याज मिळणार. म्हणजे एंट्री अशी होणार, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 25,200 टू सिंकिंग फंड अकाउंट. ही रक्कम जी व्याजाची ती डायरेक्ट सिंकिंग फंडला दाखवायची, 25,200. being interest on investment is transferred to sinking fund account. ही पहिली एंट्री झाली. दुसरी एंट्री, याच तारखेला 31/3/2018ला आपण फंडाला रक्कम वर्ग करणार. कशातून करणार? नफ्यातून. पण त्याला स्पेसिफिक शब्द वापरतो आपण, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट. दरवर्षी तीच रक्कम असते, 1,20,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,20,000. being प्रोव्हिजन मेड आउट ऑफ प्रॉफिट्स फॉर रिडम्शन ऑफ डिबेंचर्स. म्हणजे चालू वर्षी प्रोव्हिजन केले की एवढे पैसे बाजूला रिडम्शनसाठी बाजूला काढून ठेवले आणि त्याचा सिंकिंग फंड तयार केला. म्हणजे सिंकिंग फंडामध्ये ती त्याचं नाव दिलं. 2 एंट्री झाल्या. अजून या वर्षीच्या 2 एंट्री की आता आपल्याला सिंकिंग फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट, सिंकिंग फंडाची रक्कम इन्व्हेस्ट करायची. आता किती इन्व्हेस्ट होईल बघा, की चालू वर्षी व्याज किती मिळालं? 25,200. चालू वर्षाची वर्गणी किती? 1,20,000. म्हणजे दोन्हीची बेरीज किती झाली? 1,20,000 आणि 25,200, 1,45,200. 1,45,200 एवढी रक्कम आपण गुंतवणूक करणार. गुंतवणूक करणार म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. तर प्रिफिक्स करतोय, पाठीमागे शब्द लिहितोय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,45,200 टू बँक अकाउंट 1,45,200. बी मेड इन्व्हेस्टमेंट इन 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टुवर्ड्स रिडम्शन ऑफ डिबेंचर्स. लास्ट एंट्री 31
1/3/2018. आता आपण जो प्रीमियमचा लॉस दरवर्षी समान रकमेत म्हणजे 80,000 भागिले 5, 16,000 कमी करतोय. हीच एंट्री दरवर्षी येणार. कशातून? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 16,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 16,000 being proportionate amount of loss is written off. प्रत्येक वर्षी 4 एंट्री घेतल्या. 3 वर्ष झाली. पहिल्या वर्षी ज्या 4 एंट्री घेतल्या त्यामध्ये एक अनकॉमन आहे आणि 3 कॉमन आहेत. दुसऱ्या वर्षी 4 एंट्री घेतल्या, त्याच एंट्री तिसऱ्या वर्षी घेतल्या, त्याच फक्त फिगर बदलले, आकडे बदलले, बाकी एंट्रीमध्ये काहीही बदल नाही. आणि चौथ्या वर्षी देखील ज्या तिसऱ्या वर्षीला घेतलेल्या दुसऱ्या वर्षीच्याच एंट्री तिसऱ्याला घेतल्या, तिसऱ्याच्याच चौथ्याला घेतल्या, म्हणजे चौथ्या वर्षी देखील एंट्री होतील 4, त्याच एंट्री होतील. कोणत्या एंट्री होतील ते मी अगोदर सांगतो आणि मग आपण एंट्री घेणार. पहिली एंट्री होणार की इंटरेस्ट मिळालं, दुसरी एंट्री होणार फंडाला रक्कम वर्ग केली, तिसरी एंट्री होणार सिंकिंग फंडाची रक्कम इन्व्हेस्टमेंट केली, आणि चौथी एंट्री होणार की लॉस होता प्रीमियमचा, तो राईट ऑफ केला. आता ह्या आपण 4 एंट्री घेतोय. पहा, आता शेवटचं वर्ष, शेवटच्या 4 एंट्री कशा घेतोय त्याच एंट्री, नो चेंज. 31/3/2019 या तारखेला आपल्याला इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, जे व्याज मिळालं ते सिंकिंग फंडाला वर्ग करणार. सिंकिंग फंड अकाउंट. आता हे 38,520 कसे आले आता मी तुम्हाला सांगतो. मी आता बॅक जाणार. बॅक म्हणजे पहिल्या वर्षापासून येणार. पहिलं वर्ष संपलं 31/3/2016ला. या वर्षी आपण सिंकिंग फंडाला किती रक्कम वर्ग केली? 1,20,000 पहिल्या वर्षी. दुसरं वर्ष संपलं 31/3/17ला, बरोबर. याला किती रक्कम वर्ग केली? तेवढीच, 1,20,000. तिसरं वर्ष कधी संपलं? 31/3/18ला. या वर्षी पण फंडाला किती रक्कम दिली? 1,20,000. म्हणजे पहिल्या वर्षीचे 1,20,000 16चे, दुसऱ्या वर्षीचे 1,20,000 31/3/17चे, तिसऱ्या वर्षीचे 1,20,000 म्हणजे 31/3/18चे, यांची बेरीज झाली 3,60,000 प्लस. आता हे चौथं वर्ष, तिसऱ्या वर्षाचं व्याज किती मिळालं? मागच्या वर्षाचं बघायचं व्याज 25,000, म्हणजे 3,60,000 प्लस 25,000 200, यांची बेरीज येते 3,85,200. याच्या 10%, 3 लाख, कारण रेट ऑफ आपल्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळते दिले 10%, म्हणजे 3,85,200च्या 10% 38,520. हीच रक्कम इथं लिहिलेली. कॅल्क्युलेशन कसं करायचं? पहिल्या वर्षी व्याज असत नाही, दुसऱ्या वर्षी व्याज मिळतं, तिसऱ्या वर्षी मिळतं आणि पुढे मिळतं. पहिल्या वर्षी व्याज मिळत नाही वर्ष झाल्याशिवाय. दुसऱ्या वर्षी जे व्याज मिळालं ते तिसऱ्या वर्षीच्या कॅल्क्युलेशनला घ्यायचं, तिसऱ्या वर्षी जे व्याज मिळालं ते चौथ्या वर्षीच्या कॅल्क्युलेशनला घ्यायची. बाकी बेस सारखाच. दरवर्षी पहिल्या वर्षी 3 वर्ष, चौथ्या वर्षी एंट्री, पहिल्या वर्षी 1,20,000, दुसऱ्या वर्षी 1,20,000, तिसऱ्या वर्षी 1,20,000, म्हणजे झाले 3,60,000. आणि तिसऱ्या वर्षीचं व्याज 25,200, म्हणजे 3,60,000 प्लस 25,200 म्हणजे 3,85,200. याच्या 10% म्हणजे 38,520 व्याज मिळालं. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 38,520 टू सिंकिंग फंड अकाउंट. ही रक्कम सिंकिंग फंडाला वर्ग केली. बिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर्ड टू सिंकिंग फंड अकाउंट. आता या वर्षी पहिली एंट्री झाली तर दुसरी एंट्री ही फंडाला रक्कम वर्ग करणार. कशातून करणार? नफ्यातून. त्याला काय म्हणतो? किती? 1,20,000. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,20,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,20,000. तेच नॅरेशन लिहितोय. बिंग
प्रोव्हिजन मेड आउट ऑफ प्रॉफिट्स फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. 4 पैकी किती एंट्री झाल्या? 2 झाल्या. आता तिसरी एंट्री काय करायची की ही रक्कम गुंतवणूक करायची, या रकमेची इन्व्हेस्टमेंट करायची. कोणत्या रकमेची की चालू वर्षी किती व्याज मिळालं? 38,520. चालू वर्षी फंडाला किती रक्कम वर्ग केली? 1,20,000. या दोन्हींची बेरीज म्हणजे 1,20,000 प्लस 38,520 बरोबर 1,58,520. याची मी आता एंट्री करणार की हे पैसे गुंतवणूक केले, म्हणजे याची एंट्री आता करणार म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. पण त्याच्या मागं इन्व्हेस्टमेंटच्या मागं प्रीफिक्स केलं. प्रीफिक्स म्हणजे एक जोडलं. काय जोडलं? अगोदर जोडलं. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,58,520 टू बँक अकाउंट. हीच एंट्री आता मी पुढच्या नेक्स्ट स्लाइडला दाखवलेली आहे. पहा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. चालू वर्षाची फंडाला रक्कम वर्ग केली 1,20,000. चालू वर्षी व्याज मिळालं 38,520. या दोन्हींची बेरीज 1,58,520 रुपये झाले. ते गुंतवणूक केले, त्यालाच म्हटलं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,58,500 टू बँक अकाउंट 1,58,520. being made investment in 10% government securities towards redemption of debentures. की डिबेंचरची रक्कम परत करण्यासाठी फंडाची तरतूद करण्यास जो केली होती ती गुंतवणूक केली. कशामध्ये केली? 10% गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये केली. आता यामध्ये शेवटची एंट्री. तर शेवटची एंट्री काय की आपल्याला प्रोपोर्शनेट लॉस कमी करायचं, म्हणजे 80,000 भागिले 5 म्हणजे दरवर्षी 16,000 नफ्यातून कमी करायचे. तो लॉस आहे. प्रीमियमला ज्यादा रक्कम देणार म्हणून त्याला लॉस म्हटलं. पण तो इश्यू करतानाच आपण डिक्लेअर केलं म्हणजे झालेलं आहे. काय बघा, 31/3/2019 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 16,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 16,000. being proportionate amount of loss is written off. म्हणजे प्रोपोर्शनेट अमाऊंट ही लॉसची रिटर्न ऑफ केली. म्हणजे एकंदर आपण 16 एंट्री इथे घेतल्या. हे 20 मार्काला येऊ शकतं. जर का आपण याचा प्रॅक्टिकल अप्रोच घेतला, प्रॉब्लेम घेतला, तर जनरल एंट्री या 20 मार्काला विचारू शकतात. इथे एंट्रीज किती आहेत? 16 आहेत. त्यातली पहिली जर एंट्रीला 5 मार्क दिली तर बाकीच्या राहिल्या किती? 15. म्हणजे प्रत्येक एंट्रीला 1 मार्क होऊ शकतात. असं 20 मार्क होऊ शकतात. म्हणजे आता हे व्याज कसं कॅल्क्युलेट केलं हे मी वर्किंग नोट घेतली. मगाशी जे तोंडी सांगितलं हे वर्किंग नोट मध्ये दाखवतो. बघा, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता आपण जे सिंकिंग फंडाची गुंतवणूक केली त्याच्यावर किती व्याज मिळालं? 10%. त्यालाच आपण काय नाव दिलंय? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजेच काय? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे दुसरं नाव काय? 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवले. पण सोपं समजायला आपण घेतोय सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटवर व्याज कसं आलं. दरवर्षी आपण 1,20,000 रुपये सिंकिंग फंडाला वर्ग करतोय आणि त्याच्या 10% आपल्याला व्याज मिळणार आहे. आता पहिल्या वर्षी कधी केलं सिंकिंग फंडाला? तारीख दिली पहा, इंटरेस्ट ऑन 31/3/2016. आता 16ला आपण गुंतवणूक म्हणजे फंडाला रक्कम बाजूला ठेवली, म्हणजे पहिल्या वर्षी व्याज येणार नाही, नील. दुसरं वर्ष 31/3/2017ला व्याज किती मिळणार? तर जे गेल्या वर्षी फंड केला त्याचं वर्ष पूर्ण झालं, याच्या 10% म्हणजे 1,20,000च्या 10% म्हणजे किती येणार? 12,000. इंटरेस्ट ऑन 31/3/2018ला किती येणार व्याज? बघा, पहिल्या वर्षीचे 1,20,000, दुसऱ्या वर्षाचे 1,20,000 आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज 12,000. म्हणजे 1,20,000 प्लस 1,20,000 प्लस 12,000 म्हणजे 2,52,000 गुणिले 10% भागिले 10 म्हणजे गुणिले 10 भागिले 100 25,200. तिसऱ्या वर्षी आपल्याला किती व्याज मिळालं? 25,200. आता चौथ्या वर्षी व्याज किती मिळालं? आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं? तर
दरवर्षीची फंडाची रक्कम 1,20,000, पहिल्या वर्षी 1,20,000, दुसऱ्या वर्षी 1,20,000, तिसऱ्या वर्षी 1,20,000 प्लस तिसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज 25,200 याच्या 10% म्हणजे बेरीज होते. पहिल्या 3 वर्षाची 1,20,000, 1,20,000, 1,20,000 आणि तिसऱ्या वर्षाचं व्याज 25,200 म्हणजे 3,85,200 भागिले गुणिले 10/100 बरोबर 38,520. आता हे कॅल्क्युलेट करताना काय लक्षात घ्यायचं? पहिल्या वर्षी व्याज असत नाही. दुसऱ्या वर्षी जे व्याज असेल ते पहिल्या वर्षीच्या गुंतवणुकीचे असेल. तिसऱ्या वर्षी व्याज कॅल्क्युलेट करताना काय लक्षात घ्यायचं? पहिल्या वर्षीची फंडाची रक्कम, दुसऱ्या वर्षीची फंडाची रक्कम आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज यांची बेरीज. तिसऱ्या वर्षी झालं. चौथ्या वर्षी म्हणजे पहिलं वर्ष व्याज नाही, दुसऱ्या वर्षीचं व्याज असतं ते गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात म्हणजे 10% 1,20,000च्या 12. तिसऱ्या वर्षीमध्ये काय? तिसऱ्या वर्षीमध्ये बघा, तिसऱ्या वर्षीमध्ये पहिल्या वर्षाची वर्गणी, दुसऱ्या वर्षाची रक्कम आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज. चौथ्या वर्षी काय? पहिल्या वर्षीची फंडाला रक्कम दिली, दुसऱ्या वर्षीची दिली, तिसऱ्या वर्षीची दिली आणि तिसऱ्या वर्षीचं व्याज. हे महत्वाचं आहे. या वर्षीची वर्गणी तर येणार नाही. आताशी आपण 31/3/19 वर्गणी रक्कम तरतो पण ती येणार नाही. म्हणजे हे जर आता व्याज कॅल्क्युलेशन समजलं की हे सगळं चॅप्टरच समजलं असं सोपं मिनिंग त्याचं आहे. अशा रीतीनं हे आपलं सोल्युशन झालेलं आहे. पहिल्या वर्षी व्याज असत नाही, दुसऱ्या वर्षी असतं ते व्याज पहिल्या वर्षीच्या गुंतवणुकी म्हणजे फंडाच्या रकमेच्या काही टक्के असेल प्रॉब्लेममध्ये ते. तिसऱ्या वर्षी असतं ते 2 वर्षाची फंडाची रक्कम प्लस दुसऱ्या वर्षीचं व्याज. चौथ्या वर्षी जे असेल तर 3 वर्षाच्या फंडाची रक्कम प्लस तिसऱ्या वर्षीचं व्याज. याच्या जे काय असेल ते पर्सेंटेज. अशा रीतीनं आपण हे सोल्युशन संपवलेलं आहे. इन दिस वे आय एम कन्क्लुडिंग माय लेक्चर हिअर. थँक्यू.